दिवसांनी भेटतोय नाही का? खरं तर बाहेरची लॉकडाऊनची परिस्थिती आणि माझ्या मोबाईलला आलेली तांत्रिक अडचण यामुळे थोडा उशीर झालाय खरा. त्याबद्दल मनपूर्वक तुमची क्षमा मागते. आज पुन्हा आपल्या भेटीला मी आले, अर्थात तुमची सखी कुमार भारती. चला व्यक्त होऊया, अभिव्यक्त होऊया या इयत्ता 10वीच्या अभ्यास मालिकेतून. आपण मागील 2 भागांमध्ये कृतीपत्रिकेची रचना आणि गद्य विभाग हा नेमका परीक्षेच्या दृष्टीने कसा अभ्यासायचा याचा विचार केला. आज आपण आपल्या कृतीपत्रिकेमध्ये पद्य विभाग जो एकूण 16 गुणांचा आहे, त्या 16 गुणांची कृतीपत्रिकेतील विभागणी कशी असेल आणि त्या अनुषंगाने कोणकोणत्या कृती विचारल्या जातील या सर्वांचा अभ्यास करणार आहोत. पहा, विभाग 1 किंवा अ हा आहे पठित पद्याचा. पठित म्हणजे काय? अर्थातच आपण पाठ्यपुस्तकातून ज्या 7 कविता शिकलेल्या आहोत त्याबद्दल. या विभागात ज्या 7 कविता आहेत त्यापैकी एक कविता तुम्हाला दिली जाईल आणि त्यावर आधारित या पुढील कृती तुम्हाला विचारल्या जातील. यामध्ये प्रत्येकी 2-2 गुणांच्या आकलन कृती असतील. तिसरी कृती असेल ती कवितेतील दिलेल्या 2 ओळींचा सरळ अर्थ लिहा आणि मग येईल काव्य सौंदर्य कृती. अशी 8 गुणांची कृतीपत्रिकेतील अ विभागामध्ये असलेली विभागणी. यामध्ये महत्त्वाचा जो 3रा आणि 4था उपप्रश्न आहे तो खूप महत्त्वाचा आहे. बघा, या उपप्रश्नांतर्गत 3रा जो उपप्रश्न आहे तो काय आहे पहा, कवितेतील दिलेल्या कोणत्याही 2 ओळींचा सरळ अर्थ. विद्यार्थी मित्रांनो, सरळ अर्थ म्हणजे काय? सरळ अर्थ अर्थात वाच्यार्थ म्हणजे आपण ती कविता किंवा त्या ओळी वाचत असताना आपल्या लक्षामध्ये जे काही आलेलं आहे ते. आपण उदाहरण घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पाठ्यपुस्तकामध्ये उत्तम लक्षण हे संत काव्य संत रामदासांचं आहे. त्यामधल्या 2 ओळी तुम्हाला मी सांगते. या 2 ओळी पहा. जनी आर्जव तोडू नये, जनी आर्जव तोडू नये, पापद्रव्य जोडू नये. हे वाचत असताना माझ्या मनामध्ये काय आलं? तर लोकांमध्ये वावरत असताना लोकांनी केलेली विनंती ही कधीही अमान्य करू नये. त्याचप्रमाणे पापद्रव्य जोडू नये. पापद्रव्य म्हणजे काय? तर वाईट मार्गाने आलेला, पाप मार्गाने आलेला पैसा हा कधीही आपण ठेवायचा नाही, त्याची साठवण करायची नाही, सत्य मार्गाने वागायचं. हा आहे तो सरळ अर्थ. अजून एक उदाहरण पहा. कवयित्री नीरजा यांची आश्वासक चित्र ही आपल्याला एक कविता आहे. या कवितेमध्ये एक मुलगा आणि मुलगी यांचा कुठेतरी संवाद आहे. आता ह्या 2 ओळी पहा, मी तुम्हाला वाचून दाखवते. याच्यातला सरळ अर्थ नेमका आपण कसा सांगणार? काय आहेत त्या ओळी? हळूहळू शिकेल तोही, हळूहळू शिकेल तोही, आपलं कसब दाखवतानाच घर सांभाळणं, आपलं कसब दाखवतानाच घर सांभाळणं. आता इथे ह्या ओळी वाचत असताना माझ्या मनामध्ये काय आलं? तर कवितेतला जो मुलगा आहे ना, तो मुलगा आपलं सगळं कौशल्य पणाला लावेल आणि घर प्रपंच सांभाळून दाखवेल. म्हणजेच कविता वाचत असताना सरळ कळलेला अर्थ वाच्यार्थ म्हणजेच सरळ अर्थ. त्यामुळे ती कविता जशी आपण वाचतो तो वाचताना जसा जसा आपल्याला अर्थ उलगडत जातो तो अर्थ म्हणजेच कवितेचा सरळ अर्थ. हे तुम्हाला आता व्यवस्थित समजलं असेलच. यानंतर काव्य सौंदर्य कृती. काव्य सौंदर्य कृतीबद्दल मात्र मला तुमच्याशी सविस्तर बोलायचं आहे. रसग्रहण आणि काव्य सौंदर्य कृती हे म्हणजे भाषा सौंदर्याच्या दृष्टीने त्या कवितेचा एक गाभा आहे आणि त्यासाठी ती कविता तितक्याच बारकाईनं अभ्यासणं हे आपल्या हातात आहे बरं का. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, हा पूर्ण 8 गुणांचा जो अ विभाग आहे तो तुम्हाला नक्कीच समजला असेल. 2-2 मार्काच्या 2 आकलन कृती, 2 मार्क सरळ अर्थ लिहा आणि 2 मार्क जे आहेत ते काव्य सौंदर्य कृतीसाठी आहेत. यानंतर आपला पूर्ण पुढचा विभाग जो आहे त्यावर
आपण थोडासा विचार करूया। या पुढच्या विभागामध्ये कवितेवर आधारित ज्या 8 गुणांच्या कृती आहेत, त्या 8 गुणांच्या कृती कशा विचारल्या जातील ते पहा। आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये एकूण 7 कविता आहेत। आता इथे काय होईल, या 7 कवितेमध्ये तुम्हाला अ साठी एक कविता दिलेली आहे। ही कविता सोडून पाठ्यपुस्तकातल्या कोणत्याही 2 कवितांची तुम्हाला नावं दिली जातील आणि मग त्यावर आधारित तुम्हाला कृती विचारल्या जातील। आता 8 गुणांसाठी इथे ज्या कृती विचारल्या जाणार आहेत त्याची विभागणी पुन्हा कशी केलेली आहे बघा। पहिला जो आ मधला एक विभाग आहे किंवा पहिला प्रश्न आहे हा 4 गुणांसाठी असेल आणि पुढचा जो दुसरा प्रश्न आहे तो 4 गुणांसाठी असेल। आता या 4 गुणांमध्ये 8 मुद्द्यांचा आपल्याला विचार करायचा आहे त्यामुळे आता जेव्हा तुम्ही कवितेचा अभ्यास करणार तेव्हा कवितेचा अभ्यास करताना आता आम्हाला कविता अशी उभी वाचायची आहे। उभी म्हणजे काय करायचं तर आपण एक छान मोठा तक्ता तयार करायचा। त्या तक्त्यामध्ये हे जे दिलेले मुद्दे आहेत ना 8, हे 8 मुद्दे आखून घ्यायचे आणि एका बाजूला ज्या 7 कविता आहेत त्या 7 कवितांची नावं लिहायची। जेव्हा तुम्ही कविता अभ्यासणार तेव्हा ती कविता अभ्यासताना प्रत्येक कविता या 8 मुद्द्याच्या अनुषंगाने अभ्यासायची आणि त्या तक्त्यांमध्ये तुम्ही अगदी छोट्या नोट्स किंवा संक्षिप्तपणे हे मुद्दे तिथे लिहून ठेवायचे। याचा तुम्हाला काय फायदा होणार आहे तर जेव्हा तुम्ही परीक्षेला जाणार तेव्हा परीक्षेला जाताना एका दृष्टिक्षेपामध्ये या 7ही कविता मला अशा उभ्या वाचता येणार आहेत। 8 मुद्द्यांच्या अनुषंगाने उभी कविता मला वाचता येणार आहे आणि मग जे 8 गुण आपल्याला मिळवायचे आहेत ते आपसुकच आपल्याला मिळून जाणार आहेत। यामध्ये पहिला जो मुद्दा आहे तो मुद्दा काय आहे तर प्रस्तुत कवितेचे कवी किंवा कवयित्री तुम्हाला सांगायचे आहेत। दुसरा मुद्दा जो आहे तिथे तुम्हाला कवितेचा विषय सांगायचा आहे। तिसरा मुद्दा जो आहे त्यामध्ये प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ लिहा। चौथा मुद्दा आहे प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश लिहा। 5वा मुद्दा आहे प्रस्तुत कवितेची भाषिक वैशिष्ट्ये लिहा। 6वा मुद्दा आहे कवितेतून व्यक्त होणारा विचार लिहा। 7वा मुद्दा परत आपण आत्ताच पाहिला की कवितेतील दिलेल्या ओळींचा सरळ अर्थ लिहा आणि 8वा मुद्दा जो आहे प्रस्तुत कविता तुम्हाला आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण लिहा। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो हे 8 मुद्दे जे आहेत आणि हे 8 मुद्दे आपल्याला 4 गुणांसाठी अभ्यासायचे आहेत। मग या कृतींचा अभ्यास करताना मला काय लक्षात ठेवलं पाहिजे तर कविता अभ्यासताना कवयित्री किंवा कवी यांचा परिचय त्यासह जो कवितेचा परिचय दिलेला असतो ही प्रस्तावनेची बाब आपल्याला बारकाईनं वाचायला पाहिजेत। त्याचप्रमाणे आपल्याला कवी आणि कवयित्री लक्षात ठेवावेच लागणार कारण आपल्याला तिथं त्यांचं नाव लिहायचं आहे। त्यामुळे 8 मुद्द्यांचा विचार करताना 2 कवितांची आपण अशी तयारी करून ठेवली पाहिजे की इथे आपले हे गुण जाणार नाहीत। म्हणून महत्त्वाचं काय तर कवितेची मध्यवर्ती कल्पना, भाषिक वैशिष्ट्य ही सगळी आपल्याला बारकाईनं अभ्यासायची आहेत। त्याबरोबर ती कविता जर सरळ ओळी तुम्हाला तिथं विचारलेल्या असतील तर त्या ओळी आपल्याला पाठ असायलाच हव्यात, म्हणजे ती कविता किती बारकाईनं वाचायची आहे हे नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेल। अशा पद्धतीने या प्रश्नाला 8 गुण मिळवण्यासाठी 4 मार्कांची ही तयारी झाली। त्यानंतर पुढचे जे 4 गुण आहेत ते 4 गुण अर्थातच काव्यपंक्तीचं रसग्रहण। विद्यार्थी मित्रांनो खरं तर रसग्रहण हा खूप उच्च पातळीवरचा विचार आहे बरं का, पण एक भाषा सौंदर्याच्या दृष्टीने ती कविता निव्वळ गुणांसाठी अभ्यासण्यापेक्षा त्या कवितेतला आतला जर आनंद घ्यायचा असेल ना तर रसग्रहण आणि काव्य सौंदर्य या 2 गोष्टींचा आपल्याला खूप बारकाईने अभ्यास केला पाहिजे। 4 गुण आपण पाहिले, पुढचे 4 गुण हे रसग्रहणासाठी असणार आहेत आणि हे रसग्रहण कसं तर पहा इथे परत काय होणार आहे, एक कविता विभाग अ साठी गेली, पुढच्या 2 कविता आपण
आधीच्या प्रश्नांसाठी पाहिल्या, आता रसग्रहणासाठी दुसरा प्रश्न जो आहे त्यामध्ये काय होणार आहे. इथे अ आणि आ साठी दिलेल्या कविता सोडून पाठ्यपुस्तकामध्ये समाविष्ट असलेली कोणतीही एक कविता आणि त्याच्यातल्या 2 किंवा 4 ओळी तुम्हाला रसग्रहणासाठी दिल्या जातील. त्यामुळे ह्या 7ही कविता आपल्याला अभ्यासायच्याच आहेत. एकही कविता याच्यातली ऑप्शनला टाकून चालणार नाही. मग आता रसग्रहण आणि काव्यसौंदर्य याचा जर आपल्याला अभ्यास करायचा तर पाठ्यपुस्तकातलं पृष्ठ क्रमांक 96 आणि पृष्ठ क्रमांक 97 यावरती तुम्हाला ज्या संदर्भ टिपा दिलेल्या आहेत त्या आता आपण पाहूया. आणि मग रसग्रहण काव्यसौंदर्य कृती यामध्ये सुद्धा आपल्याला गुण मिळवणं किती सोपं आहे हे तुमच्या लक्षात येईल. तेव्हा आता आपण वळूया रसग्रहणाकडे. पहा पृष्ठ क्रमांक 96. यानंतर आपण रसग्रहण या विभागाकडे वळणार आहोत. खरं तर आपल्या पाठ्यपुस्तकात पान क्रमांक 96 वर रसग्रहणाची संदर्भ टीप दिलेली आहे. ती आपण काळजीपूर्वक वाचायची आहे. रसग्रहण याबद्दल माहिती मिळवत असताना त्या शब्दातील जो पहिला शब्द आहे रस, या रसाबद्दल आपण आधी माहिती करून घेऊया. रस म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं तर त्या रसाचा गुणधर्म. कुठलाही रस घ्या, अगदी फळांचा रस घेतलात तरी तो सुद्धा रस प्रवाही असतो. तसंच कवी जेव्हा ती कविता लिहित असतो तेव्हा कुठेतरी त्या कवितेमध्ये एक प्रवाहीपणा असतो. मग कविता म्हणजे काय तर कविता म्हणजे कवीच्या भावना किंवा विचार त्यांच्या मनात आलेले यांना मिळालेलं शब्दरूप आणि मग कमीत कमी शब्दात मोठा आशय मांडण्याची ताकद कवीच्या शब्दामध्ये असते. ही शब्दातली ताकद रसग्रहणातून आपल्याला मांडायची असते. मग आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये रसग्रहणाचा जो तक्ता आहे त्या तक्त्याचे 3 भाग आपल्याला दिसतात. बघा त्या तक्त्यामधले 3 भाग जर तुम्ही पाहिलं तर पहिला भाग आहे आशय सौंदर्य, दुसरा भाग आहे काव्य सौंदर्य आणि तिसरा भाग आहे भाषिक वैशिष्ट्ये. आशय सौंदर्यामध्ये आपण काय लिहायचं तर त्या कवितेचा विषय कोणता आहे, कवितेमध्ये मध्यवर्ती कल्पना काय आहे, त्यातून कुठला संदेश दिलेला आहे, कुठला उपदेश आपल्याला मिळतो, मूल्य कोणतं आहे आणि या एकंदरीत कविता वाचल्यानंतर आपल्याला जो अनुभव मिळतो तो एकत्रित अनुभव या दृष्टीने आशय सौंदर्याचा विचार करावा लागतो. मग हे करण्यासाठी आपल्याला कवितेच्या परिचयापासून ती कविता वाचायला हवी. त्यानंतर मध्यवर्ती कल्पना समजून घ्यायला हवी. त्या कवितेचा वाङ्मय प्रकार कुठला आहे तो जाणून घ्यायचा असतो. कवितेला चाल आहे का, गेयता आहे का, नादमाधुर्यता आहे का हे आपल्याला समजून घ्यावं लागतं. कवितेतील अलंकार, शब्दालंकार आहे का, अर्थालंकार आहे का हे आपल्याला जाणून घ्यायचं असतं. आणि कवितेतले जे मुद्दे आशयाला पडताळून पाहायचे असतात ते सर्व मुद्दे आपल्याला कविता आणि त्या कवितेचा आशय या पद्धतीने त्या मुद्द्यासमोर लिहाव्या लागतात. रसग्रहणामध्ये कवीचे दोष किंवा त्या कवितेचे दोष आपण काढण्यापेक्षा किंवा त्या कवितेवर वैयक्तिक टीका करण्यापेक्षा आपण त्या कवितेतील सौंदर्याचे एक रसिक वाचक या नात्यानं त्या कवितेचं दर्शन घ्यायचं आहे. आणि मग त्यातून आपल्याला मिळालेला निखळ आनंद कशामुळे झाला हे इतरांना सांगणं यालाच म्हणतात रसग्रहण. मग रसग्रहणाचा दुसरा टप्पा मी तुम्हाला आत्ताच सांगितला तो आहे काव्यसौंदर्य. अलंकार, रस किंवा विविध कल्पना, त्या कवितेमधल्या प्रतिमा या सगळ्याचा एकंदरीत उल्लेख आपण काव्य संदर्भामध्ये किंवा काव्य सौंदर्यामध्ये करावा लागतो. त्यानंतर येतो तिसरा विभाग तो म्हणजे भाषिक वैशिष्ट्य. यामध्ये कवीची भाषा शैली,
पहा, काही कविता ग्रामीण भाषेत असतात, काही कविता बोलीभाषेत असतात, काही कवितेमध्ये संवाद असतो. तुम्ही आपल्याच पाठ्यपुस्तकातली आश्वासक चित्र ही कविता जर पाहिली तर त्या कवितेमध्ये मुलगा आणि मुलगी यांच्यातला एक संवाद आहे. अशा पद्धतीने मग त्या कवितेतली भाषा काय आहे ती आपल्याला जाणवते आहे का? कवितेमध्ये नादमाधुर्यता आहे का? वृत्त आहेत का त्याच्यामध्ये काही? या सगळ्यांचा उहापोह भाषिक वैशिष्ट्यामध्ये करावा लागतो. अशा प्रकारे हे सगळे मुद्दे लक्षात घेऊन आपण कवितेचा अभ्यास केला तर ती कविता नक्कीच आपल्या मनाला भावते. प्रत्येक ओळीच्या बाबतीत सगळेच मुद्दे लागू पडतील असं नाही, पण प्रत्येक ओळीतल्या आशयाचं काव्य सौंदर्य जेव्हा आपण उलगडून दाखवू तेव्हा रसग्रहण म्हणजे काय याचा तुम्हाला नक्कीच, त्याच्यातली सूक्ष्म रेषा तुम्हाला नक्कीच जाणवेल. आणि म्हणून प्रत्येक कवितेचा बारकाईनं अभ्यास करणं आपल्याला ह्या गोष्टी करायलाच हव्या, त्या लक्षात ठेवायलाच हव्यात. विद्यार्थी मित्रांनो, कृतीपत्रिकेमधला विभाग पहिला त्याच्यातला चौथा प्रश्न जो काव्य सौंदर्य कृतीवरती आधारित असतो, तर त्या काव्य सौंदर्यामध्ये नेमकं आपल्याला काय करायचं असतं? खरं तर काव्य सौंदर्यमध्ये विचार सौंदर्य, आशय सौंदर्य आणि भाव सौंदर्य अशा वेगवेगळ्या गोष्टींचा समावेश असतो. कवितेत मांडलेला विचार, कवितेचा आशय आणि भाव ह्या 3 वेगवेगळ्या संकल्पना आहेत. मात्र त्यांचं वेगळंपण ते तुम्हाला स्पष्ट दिसत नाही, मात्र ते एकमेकांमध्ये मिसळलेलं आहे. त्यामुळे काव्य सौंदर्यामध्ये अर्थसौंदर्य, विचार सौंदर्य आणि भावसौंदर्य या 3 गोष्टींचा विचार करून मग तुम्हाला त्या ज्या ओळी 2 दिलेल्या असतील त्या अनुषंगाने आपल्याला त्याची मांडणी करावी लागते. यामध्ये अर्थसौंदर्य आपण पहिल्यांदा पाहूया. अर्थसौंदर्यामध्ये काय येणार? तर पान नंबर 97वर तुम्हाला काव्य सौंदर्याची संदर्भ टीप दिलेली आहे. अर्थसौंदर्यामध्ये कवितेचा विषय काय आहे, कवितेची मध्यवर्ती कल्पना काय आहे, जो विषय मांडला आहे तो कवितेच्या आशयाला पुढं नेणारा आहे का, शब्दांचा चपखल वापर कसा केला आहे, अर्थछटा काय आहे, अलंकार कोणते कोणते वापरलेले आहेत, ह्या गोष्टीचा विचार आपल्याला करावा लागतो. उदाहरणास्वरूप पाहायचं तर आश्वासक चित्र या कवितेमध्ये स्त्री पुरुष हा विषय, स्त्री पुरुष समानता हा विषय मांडला आहे. तर आकाशी झेप घेरे पाखरा या कवितेमध्ये श्रमाच्या मूल्यांचा विचार आपल्याला मांडलेला दिसतो. म्हणजे आपण जर त्या कवितेच्या परिचयामध्ये आपण डोकावून पाहिलं तर तुम्हाला या अनुषंगाने जे काही मुद्दे मांडायचे आहेत ते सहज मांडता येईल. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे विचार सौंदर्य. कवितेतून व्यक्त होणारा विचार, कधीकधी हा विचार जो आहे तो सर्वसमावेशक असतो, तर कधी तो नेहमीपेक्षा वेगळा असतो. या अनुभवांचा अंतर्मुख होऊन कवीने विचार केला आहे का आणि त्याची जाणीव आपल्याला होते का, हे विचार सौंदर्यामध्ये आपल्याला मांडायचं असतं. त्यानंतरचा मुद्दा आहे भावसौंदर्य. कवितेतून व्यक्त होणारा भाव, वाच्यार्थाच्या पलीकडचा भावार्थ, मग या भावनांचा आविष्कार, त्याच्यातली संवेदनशीलता, त्यामध्ये असलेल्या कल्पना, प्रतिमा या सगळ्यांचा विचार भावसौंदर्यामध्ये करावा लागतो. जर वस्तू ही कविता आपण पाहिली तर या वस्तू कवितेमध्ये निर्जीव वस्तूंविषयीची कवींची जी संवेदनशीलता आहे ती प्रकट होत असते. आता तुमच्या लक्षात येईल की कवितेचा विषय, आशय, कवितेत मांडलेला विचार, कवितेतली मूल्य, त्यातून मिळालेला संदेश या सर्वांमधून काव्य सौंदर्य प्रकट होत असतं. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, काव्य सौंदर्य कृतीचे पूर्ण गुण जर आपल्याला मिळवायचे असतील तर पुन्हा एकदा तेच की आपण त्या कवितेचा बारकाईनं अभ्यास करायला पाहिजे. निव्वळ कविता ही गुणांसाठी अभ्यासण्यापेक्षा जर आपण ती भाषा सौंदर्याच्या दृष्टीने अभ्यासली तर यामधल्या सगळ्या सूक्ष्म रेषा आपल्याला स्पष्ट होतील आणि मग आपसुकच गुण सहज मिळून जातील.